राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा. ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. कदम कुटुंबीय आणि पत्नीची बदनामी सहन करणार नाही. अनिल परबांविरोधात न्यायालयात जाणार. रामदास कदमांचा इशारा. ज्या पवारांना मतं दिली त्यांनी ओबीसी आरक्षण घालवलं. लक्ष्मण हाकेंची शरद पवारांसह अजित पवारांवरही टीका. धर्मभाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू. ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात कधी पडते त्याची वाट पाहतोय. भरत गोगावले यांचं वक्तव्य. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार. ठाणे पालिकेतील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त खाती. अतिरिक्त खात्यांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये लावून द्या. मंत्री नितेश राणे यांचा इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. 11 ऑक्टोबरला मोर्चा धडकणार. नवी मुंबई विमानतळावर नोकरीत स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकाप नेते जयंत पाटील यांची मागणी.